एक महत्त्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता निराशाजनक बातमी आहे। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारने कोणताही विचार केलेला नाही। केंद्र सरकारची लेखी उत्तरात ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे जुन्या पेन्शन संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाहीये। निराशाजनक बातमी म्हणावी लागेल जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रमोद, अतिशय निराशाजनक बातमी म्हणावी लागेल, काय नेमकं म्हटलंय या तपशिलात? तन्मय, मागच्या काही वर्षांपासून खरं तर जुन्या पेन्शनसाठीचा लढा हा देशभरामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, जे सोलापूरच्या खासदार आहेत, त्यांनी केंद्र सरकारकडे एक लेखी प्रश्न विचारला होता। जुन्या पेन्शन संदर्भात सरकार कोणता विचार करते अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली होती। मात्र आज प्रणिती शिंदे यांना सरकारकडून लेखी उत्तर देण्यात आलेलं आहे आणि त्या उत्तरामध्ये सरकारनं म्हटलेलं आहे की सरकार असा कोणताही विचार करत नाहीये। म्हणजे जर आपण प्रामुख्याने बघितलं तर जुन्या पेन्शनच्या संदर्भात जो वारंवार सरकारवरती टीका होत असते, काँग्रेसनं हा मुद्दा खरं तर आपल्या जे काँग्रेसने जे प्रतिज्ञापत्र काढलं होतं त्याच्यामध्ये देखील हा मुद्दा होता की जुन्या पेन्शनच्या योजनेसंदर्भात आम्ही विचार करू। आणि आज प्रणिती शिंदे यांना हे उत्तर मिळालं, त्यामुळे सरकारवरती एक विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। नक्कीच धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।